आज पाऊस नव्हता तर शेगडी घेतली बाहेर पाणी तापवायला. सगळ्यांनी आंघोळ करणार होतो आणि तेवढ्यात बघा पाऊस किती आला आहे बघा. हे बघा किती पाऊस आला बघा. रोज आतच तापवायचो मी पाणी, पण आज म्हटलं ऊन पडलं आहे बाहेरच तापूया. कुठलं बघा पावसाने लाकडं पण भिजवली. हे बघा लाकडं पण भिजवली. काय करणार ना, अवघड आहे सगळं. हे बघा कसं सगळं हिरवंगार केलं, पण काय करणार. हे अशा वातावरणामुळेच आजारी पडायला लागलो आम्ही सर्व. पोरगा काय राहत नाही माझ जरा पेटवत. कमी कर बघ. आता काय घालायचं? कमी कर अजून, लगेच तापते ते. हे शेवई घे खाली. तर आज मिस्टर बनवतात शेवई. मिस्टर बनवत मी सांगते तसं, कारण बाबू आहे ना, बाबू अजिबात खाली राहत नाही. बाबू नुसता घे उचल घे म्हणतोय, मला उचलून घे म्हणतोय कंटिन्यू. अजिबात खायला मागत नाहीये. वैभूला सकाळी दिलं दूध बिस्किट खाल्लं वैभूनी, पण वैभूची फरमाईश आहे की मला दुधातली शेवई पाहिजे, खीर पाहिजे. तर तिला हां हां दूध घेऊन आले मिस्टर आणि शेवई घेऊन आले. तर आता बनवते तिच्यासाठी आणि मिस्टर पण खातील, दोघांसाठी बनवते. आमचं झालं चहा वगैरे घेऊन. या साहेबांना झोपायचं नाहीये, ते मम्मा पाहिजे. पण झोपा आले तरी झोपायचं नाहीये. कोण आहे तिथे? कोण आहे तो? तन्मय आहे ना तो? हे बघ ना, बस काय बघू जरा जरा हे करा ना, तुकडे करायचे ना. बस झाले दोघांपुरते, बस झाले, बस झाले. हे टाका, तूप टाका. तू कशाला हे बाई कसं बघते बाबा, त्याला विचार बाबा असा त्याच्यात ठेव. सांडे म्हणलं लगेच करपत ते. पळी घ्यायची, डाळीची पळी घ्या. हे घेऊ का? खालची घ्या, खालची. बस काय एवढं? हा थोडंच टाका. नाही झालं ना तर प्रॉब्लेम होईल ग. एक तर आपल्याला त्रास व्हायला लागला. ओरिजिनल तूप असं काही काय माहित आता कसलं. आता सगळं मिलावटीच आहे. कुठं तुम्हाला चांगलं कोण प्युअर देतं. ती काय कॉलर केली, कॉलर केली. पाणी भरून ठेवलं ना अजून. इलायची हे द्या. इलायची नाही आणली आज. नाही आणली राहू दे, चालू होती ना घरात. नाही झाली, संपली. सांगायचं नाही आई थोडस पाणी टाका. तूप लय झालं बघ. असं मित्रांनो, अजून बरं वाटत नाही तरी पण आता जरा उठून हे करतोय. तिला पण मग त्रास होईल ना. 2-3 दिवस झाले ती एकटीच करते. त्याच्यामुळे म्हटलं जरा साथ द्यावं. होय ना. काय झालं, काय झालं? हे बस काय बघ. हे हा बस झालं, वास यायला लागला. थोडस पाणी टाका, पाणी टाका. त्याच्यातच हा टाका पाणी, टाका पाणी आणि दूध टाका. नंतर दूध ऍड करा, साखर ऍड करा. मला पण औषध घ्यायचे. आता दूध होतायचं का? पोरगा पण झोपत नाही, झोपायला. दूध. अरे तुम्ही दोघं खाणार आहेत, पातळ पाहिजे तुम्हाला तर त्या हिशोबाने टाका. अजून पाणी ऍड करायला लागेल तुम्हाला. दूध थोडं राहू दे, वाटलेस तिला बिस्किटासोबत तिला नंतर खायला लागलं. पाणी टाका अजून थोडंसं. रवा आहे का? रवा नाही आहे, चांगला रवा. बघ हे पाणी. साधी शेवई ऍड करताय का? शेवई जराशी ऍड करायला लागेल. काय प्रॉब्लेम नाही ना? काय नाही, तुकडे करा, तुकडे करा बारीक. तुकडे करायचे बारीक, मोठे मोठे नाही ठेवायचे.
अंगावर सगळं उडवते. तर हे बघा मिस्टरांनी खीर बनवले. मी नाही बरं का, तिने सांगेल तसं बनवलंय, मला पण नाही जमत खीर. ते काल मांडणी आवरली याची. लहान रूम आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा, काय करणार. काल मांडणी आवरून घेतली. भांडी नाही दिसत असतील कारण भांडी सगळी घासायला आहेत, घासायची आहेत भांडी. हे बघा इथे टब भरलाय भांड्याने. भांडी घासायचे, सगळा पसारा पडलाय घरामध्ये कारण काहीच नाही झालं. आणि आज इकडे खिडकी तुम्हाला दिसत असेल उघडलेली, कारण कंटिन्यू ना बंद असते खिडकी. काय होतं, पाली भरपूर आहेत वरती, ते बाहेर पाली आहेत ना त्याच्यामुळे नाही का आम्ही खिडकी बंद करतो. तर आता उघडले कारण काळोख होता ना घरामध्ये भरपूर. तर आता बघा किती उजेड, लाईटीची अजिबात गरज लागत नाही, इतका उजेड येतो बाहेरून. लाईट लावले तरी उजेड बघा किती, असं वाटतं की लाईटच लावले है ना. बघ ना, दाखव ना बल्ब. हो का, बल्ब बंद केलाय. दोन्ही पण तिन्ही पण लाईटी बंद आहेत आमच्या, तरी उजेड बघा किती आहे घरामध्ये, पूर्ण प्रकाश पडला. तर खीर बनवतायत, हे दोघांसाठीच बनवताय ना. होय मग. काय हो, हो, आता बरं वाटतंय का जरा, कालपेक्षा बरं वाटतंय. कालपेक्षा तर जरा बरं आहे. हा, औषधं घेतलं का, गोळ्या घेतल्या नाही घेतलं. नाही, मग घ्या ना. ही खाल्ल्यावर घेतो ना. हे टाकलं, साखर टाकलं. अरे देवा. मग साखर नाही तर कसं होणार हो खीर. मीठ पण टाकायला लागेल थोडं चवीपुरतं. हा, अशा पिशव्या लावल्या, तर पिशव्या काढायच्यात कारण नाही का डब्बे मला स्वच्छ करायचे, डब्बे नाही क्लीन केलेत. मित्रांनो, बिना साखरेची कशी झाली असती खीर काय हा, माहिती? बिना साखरेची कशी खाणार होतात. वैभूला दाखते, वैभू काय करते. वैबे, ए वैभू, किती टाकायची पण माहिती आहे. उठ उठ उठ. ए अशोक, हा, मला कळत नाहीये ग. हे बघ. अंदाज काय आता पिशवी वत्ताय का सगळी. बस बस बस. सगळा गोंधळ झाला. हा, हा असं. मीठ पण टाका थोडस. आता संध्याकाळची वेळ आणि बारका काहीच करून देत नाही मला, तर आज मिस्टर भांडी घासतात कारण सकाळपासून काहीच काम नाही करून दिलं, मिस्टरांनीच केले. बघा माझे मिस्टर बिचार भांडी घासायला लागले, सगळं काम करतात. पोरगा काहीच करून देत नाहीये, काय करणार ना. तू त्यांच्याकडे पण राहत नाहीये, नुसता रडतोय. काय हो, वाईट वाटतंय ना. वाईट कसं त्याच्यात. मला वाईट वाटतंय. एखाद्या वेळेस आजारी पडल्यावर, बायको आजारी पडल्यावर आपण हे करू शकतो ना. मला वाईट वाटतंय हो. तुला वाईट वाटणार काय करायचं. आता आम्ही 2-4 दिवस पडलो, आम्हाला तू इकडे तिकडे करू दिलं नाही. हा, मग आता तुला त्रास होते तर मग मी नाही सहन करायचा का. असंच प्रेम, ह्यालाच म्हणतात प्रेम. म्हणून लव्ह मॅरेज करायचं मित्रांनो. लव्ह मॅरेज करायचं. भांडणं पण होतात आमचे, मगाशी भांडणं झालेली. छोट्या छोट्या कारणावरून भांडणं पण होतात तेवढी. आणि एवढी भांडी घासली इकडं टपामध्ये, आणि आहेत तेवढीशी भांडी तर घासतायत. मित्रांनो, सगळं शिकून घ्या, जेव्हा कधी गरज पडेल काय सांगता येत नाही. काय लोक म्हणतील बायासारखं काम करतोय का, पण मित्रांनो खरं सांगतो, जेव्हा आपली स्वतःची बायको, जेव्हा घरात कोण नसेल ना मोठं माणूस, जेव्हा स्वतःची बायको आपली आजारी पडते ना, तेव्हा कळतं की बाबा बायकोचं काय असतं ते. जोपर्यंत चांगली असते तेव्हा कळत नाही बायको. जेव्हा आजारी पडते किंवा काय त्रास होतो ना, तेव्हा कळते बायको काय. तुम्हाला पण बरं वाटत नाही ना, डोळे सांगतायत. हा, बरं वाटत नाही, बरोबर आहे, पण मी आता झोपलो असतो तर नाही पण बरं वाटतंय की नाही. हा, नॉर्मल आहे का? चेहरा पण मी सांग कामं तर करू शकते असं नाही की- करते हो, पण माझी अशी परिस्थिती आहे ना, पोरगा अजिबात मला काहीच करून दिलं नाही आज. मित्रांनो, आता वैभव आजारी आहे भरपूर, बायको आजारी आहे, पोरगा परत आजारी पडलाय, परत आता जाऊन आणलं दवाखान्यात. काय करायचं काय समजत नाही. मित्रांनो, तुम्हीच कमेंटमध्ये सांगा काय उपाय असेल तर. रूम चेंज करावं लागेल की काय करावं लागेल ते तुम्ही जरा सांगा. मला वाटतं रूमच चेंज करावं लागेल. कधी असा प्रॉब्लेम आला नाही, ह्या पावसामध्येच असं आहे. आणि सगळीकडे सगळेच आजारी पडले, तो आपणच सगळेच नाही. आजारी पडलेत, बरोबर आहे, पण असं नाही ना एवढं बाबा. आता मी 2 वेळा दवाखान्याला जाऊन आलो, वैभवला 3 वेळा नेलं, तुला 2 वेळा नेलं.
आता तन्मयला तर खायमच चालू आहे 1.5-2 महिने झालं. तर मित्रांनो हा व्हिडिओ जरी कोणी बघितला ना तर 100% कोण ना कोण तर म्हणणार काय या बायलेसारखं काम करतोय. पण मित्रांनो तसं नाही बरं का, आपली परिस्थिती आपणच हे करायची असते. लोक येत नाहीत आपल्याला घालायला, लोक बोलायला येतात, फक्त बोलतात. लोकांवर वरती जायचं नाही. अहो लोक काय, जर देव पावला नाही देवात सुद्धा चुक्या काढतात. लोकांचं काय घेऊन बसलं. आपलं परिवार आपण सुखी समाधान राहायचं. पण बारीक झालं वाटतं मी ना असं वाटतंय मला. मग आजारी भरपूर दिवस झालो आजारी. चेहरा पण लय उतरलाय, हा उतरलाय चेहरा खरंच. आजारी असं मच्छर आणि लय. आज बरं आहे मला. काल झोपूच वाटायचं. आज म्हटलं जरा कसं आहे, बायकोला पण त्रास होत असेल तर जरा सहन करायला लागतो का आपल्याला पण. मित्रांनो मी चुकीचं आहे की बरोबर आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. वारात आणलं बाहेर त्याला. काही माणसं मला शिव्या देतील, काय नवऱ्याला भांडे घासायला लावलंय का म्हणतील. नाही मित्रांनो, बायकोला बरं नाही, तन्मयला बरं नाही आहे. तन्मय काहीच करू देत नाही. बायकोला पण बरं नाही आहे, आजारी पडली आहे बायको पण. त्याच्यामुळं कसं आहे, इतके दिवस ती आम्हाला तेवढ्या त्रासातून पण आम्हाला जेवण वगैरे करून घातलं तिनं. तिच्यासाठी आपण एवढं करणं तर भाग आहे माझ्या मते तरी. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज कमेंट करा. कमेंट कोणच करत नाही ना आपल्याला. आणि गरीबाला कोण मदत काही करणार आहे का? सपोर्ट नाही करत कोण गरीबाला. कोण कुठून बघते ते पण नाही सांग. थोडाफार सपोर्ट भेटला ना मित्रांनो, तुमचा पण प्रतिसाद भेटला ना की आम्हाला पण जरा मूड येतो काम करायला, म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकायला. आमचे आता ब्लॉगिंगचेच असतील नाही, आपल्या घरातलेच असं पण असतील. नाही की बाबा आता जरा लय आजार पण 2 चालू पोरांना बघून आम्ही काम करतोय, तरी पण आम्ही रोज डेली एक टाकतो. घासली भांडी. सकाळची पण होती भांडी आणि दुपारची पण होती, सगळी एकत्र घासली त्यांनीच. कारण मला काहीच करून नाही दिलं पोरांनी सकाळपासून. नुसतं त्याच्याच मागायला सकाळपासून. मला खोकला चालू झाला. हे थंड पाण्यात हात घातला ना असंच होतं. तेवढं जंगल वाढलं इकडं, पूर्ण झाडच झाले. चल घरात चल, घरात चल, बाहेर नको येऊ, चल. बघ एवढं घासली भांडी मिस्टरांनी. खूप नशीबवान आहे, खूप मी पुण्य केलंय असं नवरा भेटलाय मला समजून घेणारा. मी पुण्य केलं असेल. आम्ही भांडतो पण टॉम अँड जेरी सारखं, आणि परत चांगले पण होतो. भांडी पण घेऊन देतो आता. नवराच असतो बायकोला समजून घेणारं, दुसरं कोण आहे. तर मिस्टराने भांडी घासली, कारण मला पण बरं वाटत नाही आहे, खूप त्रास होतो आहे. तसं बरं वाटते पण पोरा मुलं नाही का काहीच करणं झालंच नाही आज. सकाळपासून त्याच्याच मागं आहे. कारण नाही का आता सगळी आजारी होती, आता थोडं बरं वाटायला लागलं. वैभूला पण थोडं बरं वाटतं आहे, मिस्टरना पण बरं वाटतं आहे. आजार पण आहेच अजून, क्लिअरली कोण बरं झालं नाही. म्हणजे थोडंफार त्रास होतोयच आहे, मला पण होतोय त्रास. गोळ्या सगळ्यांच्या चालू आहेत, औषधं चालू आहे. आणि त्याच्यात बारका बरा झालेला, आता त्याला परत त्रास चालू झाला. तर त्याच्यामुळं आहे ना, सकाळी त्याला अचानक ताप आला. मग अचानक ताप आल्यामुळं दुपारी काय घेऊन गेलो नाही सकाळी, कारण पाऊस भरपूर होता. इतका पाऊस होता ना की जाऊ शकतच नव्हतो पावसामुळं, आणि वारा पण भरपूर होता. त्याच्यामुळं जाता आलं नाही. तर आता संध्याकाळी त्याला घेऊन गेलो 5:30 वाजता. तर डॉक्टरने औषध गोळ्या ते दिलेत त्याला. तर तो सकाळपासून नुसता मी घेऊन होते त्याला, कंटिन्यू मी घेऊन होती. तो आजारी पडला ना का अजिबात कोणाकडे जात पण नाही आणि खेळत पण नाही. त्याला मीच हवी असते. मग त्याला मी घेऊनच सगळी कामं करत होते. जेवढं शक्य होते ना तेवढे मी कामं त्याला घेऊनच करत होते. कारण तो अजिबात काहीच सकाळी नाश्ता तेवढा बनवला, चहा मिस्टरांनीच बनवला, आणि खीर पण त्यांनीच बनवली. मी काहीच नाही केलं सकाळपासून. सगळं काम A to Z जे काम आहे सकाळपासूनचे ते मिस्टरांनीच केलं. फक्त मी सकाळी भात तेवढा बनवला, एवढंच केलं, आणि बाबूला खायला दिलं, तेवढंच केलं. बाकीची सगळी कामं सकाळपासूनची आत्तापर्यंत सगळे मिस्टरांनीच केली. खूप इतके चांगले आहेत ना, म्हणजे समजून घेतात. मध्ये होतात भांडणं, पण मध्ये खूप म्हणजे आपल्याला जिथं गरज असते ना, ते जिथं समजून घ्यायचं असतं, म्हणजे घेण्याची वेळ असते, तिथं समजून घेतात मला. तर मी खूप स्वतःला नशीबवान समजते की मला एकदम समजूतदार नवरा भेटला आहे.
म्हणजे पैसेवाला नाही जास्त श्रीमंत, म्हणजे श्रीमंत पण नाहीत का मनाने चांगलं. खरं मनातलं सांगायचं झालं ना तर खरं मुलींना पण सांगते, जरी केलं ना, जरी त्याच्याकडे पैसे असले, जरी त्याच्याकडे बंगला असला, गाड्या असला, पण तो मनानेच चांगला नसला, तो व्यक्तीच चांगला नसला तर त्या पुढच्या आयुष्याचा काय उपयोग आहे. आपल्याला पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं असते. तर व्यक्ती चांगला पाहिजे. व्यक्ती चांगला असलं ना की सगळं चांगलं होतं. व्यक्ती चांगला असला तर आपण त्याच्याबरोबर खंबीरपणे उभं राहून आपण पुढे आपण काहीही करू शकतो. पैसा कमवू शकतो, कसाही कमवू शकतो नाही काय. गरीब परिस्थितीमधून नाही का, दोघांनी मेहनत केली तर पैसा कधीही कमवता येतो, पण माणूस मेन महत्त्वाचा असतो. तेच सांगायचं होतं. तर आज सकाळपासून ना त्यानेच कामं केली. असं आहे याचं, सारखं रडतो आणि घ्यायला लागतं. मग त्याला अजिबात तो खेळतच नाही आहे. त्याला बरं वाटत नसलं ना की तो असंच करतो. आणि त्याचं नाही का ताप अंगामध्ये आहे, औषध दिलं आहे त्याला. आता अँटीबायोटिक आता आणलं दवाखान्यातून, तेव्हा पण दिलं आहे, ते पण दिलं आहे त्याला, तरी तो रडतोयच आहे. ओ 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 ओ, काय झालं असं आहे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. मिस्टर बनवत आहेत आमटी, चवळीची बनवत आहे ना आमटी. आमटी बनवायला लागली. सकाळपासून कामं करते, जेवण बिवण सगळं त्यानेच बनवलं. सकाळपासून सगळी कामं आज मिस्टरांनीच केली. काय करणार मित्रांनो, आजारी पडल्यावर असंच असतो. घरात बाई माणूस जर आजारी असली की प्रॉब्लेमच चालू होतो. काय ना काय करून खावं लागते, काय करणार मग.